Down, 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 down. Side, side. सोलापूर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी अचानक पोलिसांना माहिती मिळाली होती की या ठिकाणी 2 समाजकंटक घुसले आहेत। त्यानिमित्त पोलिसांच्या BDDS पथक, QRT पथक आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या 2 समाजकंटकांना ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता। 2 समाजकंटक सिद्धेश्वर मंदिरमध्ये घुसले होते असा फोन नियंत्रण कक्षाला मंदिर समितीच्या वतीने देण्यात आला। त्यानंतर पोलीस पथक आणि अग्निशमक विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बॉम्ब शोधक पथक आणि बॉम्ब स्क्वॉड यांच्या वतीने या 2 समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले। ही बातमी वाऱ्यासारखं पसरली होती। मात्र जेव्हा ही माहिती समजली तेव्हा पोलिसांकडून सांगण्यात आलं की श्री सिद्धेश्वर मंदिर यात्रा असल्याकारणाने आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणात यात्रेत भाविक दाखल होत असल्याकारणाने ही मॉक ड्रिल घेण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती देताना पोलीस प्रशासनाने काय सांगितलं आहे पहा। 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे। सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे। भाविक मोठ्या प्रमाणात येतात। त्या पार्श्वभूमीवरती काही इथं अनुचित प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता। काही संशयित बॅग, काही संशयित इसम, दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDDS पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे। कोणकोणची टीम इथं आली? यामध्ये आमच्याकडे असलेली RCP, QRT, क्विक रिस्पॉन्स टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता।